म्हसवड नगर परिषदेच्या निवडणुकीला 2 दिवसांचा अवधी राहिलेला आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तगडं आव्हान उभा करणाऱ्या रुपाली वाल्मिक सरतापे यांची प्रचार फेरी म्हसवडच्या सर्व प्रभागात जात आहे. आपण या पार्टीचे प्रवक्ते वाल्मिक सरतापे यांच्याशी संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात की प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित उमेदवार एक उभा केलेला आहे आणि एक तगडं आव्हान उभा केलं आहे त्याविषयी. आज एकीकडे राजकारणाची पार्श्वभूमी, सत्ता, पैसा असा असतानाही बहुजन समाज पक्षाच्या वतीने आपण एक तगडं आव्हान उभा केलेलं आहे. आज आम्ही लोकशाहीच्या विरोधात जे पैशाचा भस्मासूर इथे उभा झालेला आहे त्या विरोधात बहुजन समाजातलं सर्वसामान्य आणि कट्टर नेतृत्व असं रुपालीताई सरतापे यांना म्हसवड नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी आम्ही उभं केलेलं आहे. गेले काही दिवस प्रचार जोमाने सुरू आहे. आज शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत. वास्तविक पाहता आजचा शेवटचा एकच दिवस आहे, परंतु निवडणूक आयोगाने 1 दिवस आणखी वाढवून दिलेला आहे. परंतु प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. वॉटर गटर मीटर वर सगळीच निवडणूक होते. नेमकी तुम्ही कोणते विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक लढवताय? या ठिकाणी आमचा म्हसवड शहराचा प्रमुख प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे. या रस्त्यात तुम्ही पाहताल, आता आपण जिथे थांबलोय तिथे तुम्ही कॅमेरे फिरवल तर तुमच्या लक्षात येईल की म्हसवड शहरात कुठेही रस्त्याची चांगली अवस्था अशी कुठे दिसत नाही, सगळीकडे दुर्दशा आहे. आणि म्हसवड शहराचा सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की बघा, तुम्ही राज्यात पाहिलं तर घड्याळ आणि कमळाची युती आहे आणि म्हसवडमध्ये तेच 2 पक्ष एकमेकाच्या विरोधात म्हसवडकरांची दिशाभूल करण्यासाठी उभे राहिलेले आहेत. त्यांनी गेल्या 15 वर्षात ना या पक्षानं पाणी आणलं, म्हसवड शहराला पाणी प्यायलं, ना त्या पक्षानं आणलं. पण आमच्या पक्षाचा हा निर्धार आहे की या म्हसवड शहराच्या सर्वसामान्य माणसांना आणि गल्लीबोळातील माणसांना शुद्ध 24 तास पाणी आम्ही रोज देऊ. हाच खरा आमचा बहुजन समाज पक्षाचा मानस आहे. पाण्याच्या मुद्द्यावर प्रत्येक जण लढाई करतोय, प्रत्येक जण आपला मुद्दा तोच घेऊन जातोय, परंतु म्हसवड शहर हे उद्योगधंद्याच्या बाबतीतही पाठीमागं आहे. आता आम्ही तुम्हाला पहिलेच सांगितलंय की आमच्या पक्षाच्या उमेदवार रुपालीताई सरतापे या सह्याद्री महिला लघुउद्योग केंद्राच्या माध्यमातून त्यांनी 300 महिलांना रोजगार उत्पन्न करून दिलेला आहे. आणि आम्ही पण हाच प्रयत्न करू की या म्हसवड नगरीमध्ये, या सिद्धनाथाच्या नगरीमध्ये आम्ही या सिद्धनाथ नगरीच्या प्रत्येक महिलाला स्वयंरोजगार कसा निर्माण देता येईल, आरटी या आणि बार्टी या महाराष्ट्र शासनाच्या 2 मोठ्या योजनेतून आम्ही तो निधी आणण्याचा प्रयत्न करू आणि या शहरातील प्रत्येक महिलाच्या हाती लघु उद्योगाच्या माध्यमातून आम्ही काम देऊ. या शहरात आपण पाहतोय की आरोग्य विभागाचं पूर्णपणे वाटोळ झालेलं आहे असंच मी म्हणेन. कारण खेडोपाडी जावा तुम्ही, प्रत्येक माणसाला आजार आहे आणि तो आजार एक खाजगी दवाखान्याच्या हे त्यांना परवडत नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब लोकांसाठी आणि म्हसवड शहरवासियांना फ्री मध्ये आरोग्य सेवा उत्पन्न करून देणार आहोत. नक्कीच गेले काही दिवस वॉटर गटर मीटर या 4 मूलभूत गरजांवर निवडणूक प्रत्येक जण लढवतोय, परंतु बहुजन समाज पक्षाच्या वतीने एक वेगळ्या मुद्द्यावर ही लढाई लढली जाते. त्यांच्या मते ही लढाई नक्कीच प्रस्थापितांच्या विरोधात आहे, परंतु आम्हीही आमची ताकद यावेळी दाखवून देऊ. पाहूयात 2 तारखेला हे मतपेटीत बंद होईल आणि 3 तारखेला त्याचा निकाल लागेल. नेमका जनतेचा कौल कोणाकडे राहील तो.